नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता ह्या ठिकाणी आपण 9 ते 3 असे ठिपके काढलेले आहेत. आता ह्या ठिपक्यांच्या ज्या आजूबाजूला जे 3-3 ठिपके आहेत चारी बाजूंना, त्या ठिकाणी आपण असा पानांसारखा आकार तयार करून घेणार आहोत. गुलाबाच्या फुलासारखा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्येही आपण जो एक ठिपका उरलेला आहे त्या ठिकाणी असा आपण कळीसारखा आकार तयार करून घेऊ आणि त्याच्या खालीही आपण असं वर्तुळाकार तयार करून घेऊया. ही रांगोळी अतिशय सुंदर अशी काढणार आहोत आपण. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही रांगोळी तुम्ही सणाला देखील काढू शकता. आता ह्या ठिकाणी आपण जे पानं काढले आहेत त्यांनाही कलर देऊन घेऊया. हिरवा कलर मी त्या ठिकाणी देत आहे. ती जी बॉर्डर आहे ती आपण आता डार्क करून घेऊया. जे गोल काढले आहे त्या ठिकाणी आपण ब्राऊन कलर भरून घेतला. आता मध्ये आपण असं स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि त्यालाही असं जोडून देणार आहोत आपण. त्याच्यामध्ये मी लाईट पिंक कलर भरते. आता ह्या ठिकाणी जो ठिपका उरलेला आहे त्या ठिकाणी आपण असा चौकोन काढून घेऊया. म्हणजे जे फूल काढलेलं आहे त्याला जोडून आपण काढायचं आहे, स्वस्तिकला आणि त्याला जोडून. त्यालाही मध्ये आपण डार्क ग्रीन कलर देऊन घेऊया. आणि जी बॉर्डर काढली आपण तिला लाईट कलरची घेतली आणि मध्ये डार्क कलर टाकलं. पानांना पण अशा वरती आपण 3-3 रेषा काढून घेऊया. आता जे फुलासारखा आकार तयार केला आहे आपण त्याला फक्त आपण डबल बॉर्डर करून घेऊया लाईट पिंक कलरची. म्हणजे आपली जी रांगोळी आहे ती अधिक उठावदार दिसेल. या ठिकाणी मी पांढऱ्या टाईल्सवर रांगोळी काढत आहे, त्यामुळे माझ्याकडे जो एकत्र मिक्स कलर होता त्याच्याने मी ती रांगोळी काढलेली आहे. आपण डबल बॉर्डर केल्या कारणाने आता रांगोळी अतिशय उठावदार दिसत आहे. आता जे चौकोन काढले त्या ठिकाणी आपण असं आकार तयार करून घेऊ. दिव्याचा आकार आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यावरती आपण असे ज्योत काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण
कलर देऊन घेऊया केशरी. आता इथे बघू शकता आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.